आपल्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर, प्रचार संपला, थोडं रिलॅक्स वाटतंय आज सर? एकदम रिलॅक्स आणि अतिशय मेहनत झाली आज. थोडं अगदी आराम वाटतोय आणि उद्या परत काम आहे, मतदान आहे आणि उद्या जास्तीत जास्त मतदान होईल असं अपेक्षा आहे. आवर्जून तुम्ही आज आनंद दिघे यांच्या समाधी स्थळावर आलेले आहात. नेहमी तुमच्या भाषणातून प्रत्येक सभेतून उल्लेख होतोच, पण आज तुम्ही आवर्जून आलेले आहात कारण की 5व्या टप्प्याचा प्रचार संपलेला आहे. त्यांचा आशीर्वाद, त्यांची प्रेरणा पाठीशी आहे. त्यामुळे त्यांच्या ऊर्जा, त्यांचं आठवण केली तरी सुद्धा ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आणि म्हणून त्यांच्या शक्तीस्थळावर आलो आणि ते आहेत पाठीशी. चांगला रिझल्ट येईल. यावर्षीची निवडणूक थोडी वेगळी होती. तुमच्या नेतृत्वात संपूर्ण निवडणूक लढली गेली. 48 जागांचा निकाल आता 4 जूनला येणार आहे. टीम म्हणून काम केलं आणि सगळ्यांनी मेहनत केली. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, देवेंद्रजी, अजितदादा आणि सगळ्यांनीच आमच्या मेहनत खूप झाली आणि त्याचे चांगलं फळही मिळेल. शेवटचा प्रश्न, लोकांना मतदानासाठी कसं सांगा? मतदानाला लोकांनी जास्तीत जास्त लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. आपलं एक मत अतिशय महत्त्वाचं आहे. ते राष्ट्र घडवणार आहे आणि देशाचा विकास करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी मतदान करावं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.